कितीही संकटे तरी जोपासले तू सत्व सर्वस्व पुनही ना हरवले कधी तुझे अस्तित्व निखाऱ्यांच्या वाटेवर निघाली कर्तव्य दक्ष ही माऊली आदि माया तू दिव्य शक्ती तू तूच ग सुकन्याशी ही गुणाची धर्मकन्या गुणाची अशी ही धर्मकन्या। अहो कित्येकदा ह्यांचा फोन स्विच ऑफ असेल ना तर तो लँडलाईनवर फोन करतो, मग मी आतल्या रूम मधून ऐकते ना तेव्हा मी चक्रावते. हो किती घाणेरड्या शिव्या देतो तो, आणि तरी हे गप्प. कोण असेल तो माणूस? म्हणजे कसं आहे, आधी तो मुलगा मी बघून येतो, आपल्या राधेसाठी तू अनुरूप आहे की नाही याची चौकशी करतो. कसं आहे सावित्री, मागचा कटू अनुभव पाठीशी आहेच. म्हणजे कसं आहे की राधेला आपण घेऊन गेलो आणि वरपक्षाकडून नकार आला ना, तू बिचारी हिरमुसली होईल. आणि देव न करो पण त्या मुलाने गौरीचं काही बरं वाईट केलं तर व्हायची ती बेअब्रू होणारच आहे, आणि गौरीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल ते वेगळंच. बाबा, मला असं वाटतंय की वैभव जे म्हणतोय तेच बरोबर आहे. काय राधा? हो. आणि बाबा, राधाचा सुद्धा विचार करायला हवा ना आपल्याला. जर गौरीच्या बाबतीत असं काही घडलं तर राधाचं लग्न कसं जमवणार आहोत आपण? काका, आमच्यावर विश्वास ठेवा. अरुण माझा सगळ्यात जवळचा मित्र होता, आणि आज त्याचं कुटुंब संकटात असताना मी त्यांना मदत करणं हे माझं तसंही कर्तव्य आहेच. तुम्ही नका काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. उमेश माने? फार शहाणी समजतेस का स्वतःला? कोण हा उमेश माने? सुहासने लिहिली ही चिठ्ठी? तुझ्या प्रत्येक हालचालींवर माझं लक्ष आहे. पोलीस कंप्लेंट केलीस तू माझ्या विरुद्ध? मागे घे, काहीच सिद्ध करू शकणार नाहीस तू. पोलिसांना कसा खिशात टाकतो मी याचा एकदा अनुभव घेतलाय, तो पुरे नाही का झाला? कंप्लेंट मागे घे, नाहीतर तुला माहित नाही मी एक असा पत्ता उघडेन की समजून जा. सुहास
रेणू काय सुहासने पाठवली. चिठ्ठी? हा म्हणजे कुरिअरने आलं. त्या पाकिटावरती वेगळंच नाव आहे आणि चिठ्ठीवर सुहासचं नाव आहे. तरी मी तुला सांगत होतो त्याच्या नादी लागू नकोस. तू दिलेल्या पैशाची वसुली होऊ शकत नाही. मग मग काय, माझ्या डॅडीनी त्याच्या बापाला फसवलं असं त्याला वाटतंय, म्हणून तो त्याचा सूड आपल्यावर उगवतोय. डॅडींशी 2 हात करण्याची धमक नाहीये त्याच्यात, आणि आपण त्याच्यासाठी सॉफ्ट टार्गेट ठरतोय. हे बघ माझंही, उगीच सुपर वुमन बनण्याचा प्रयत्न करू नकोस. त्यामुळे आपल्या संकटात भरच पडणार आहे, दुसरं काही होणार नाहीये. हे घे ताई, गरम गरम दूध, सुंठ टाकून आणलंय, घशाला जरा आराम पडेल. कसला आराम ग. आता हा खोकला आणि दमा, माझा श्वास कायमचा बंद झाल्यावरच बंद होणार बघ. ताई असं नको बोलूस ग. अगं बोलले नाही तरी जे व्हायचंय ते होणारच आहे ग. ताई माझ्या मनात असा कधी कधी विचार येतो बघ की आम्ही कधीच कोणाचं काही वाईट केलं नाही ग. आमचं का वाईट व्हावं? कोणाची शाप भोवतायत या घराला. हे बघ, शाप वगैरे काही नाही. होय, शापच आहेत. अगं असं म्हणतात की अंत्यविधी, त्या पाठोपाठ होणारे सगळे विधी नीट झाले नाहीत, त्यात काही त्रुटी राहिल्या तर ते विधी करणाऱ्या ब्राह्मणाला त्याचा दोष लागतो. यांच्या हातून कधी कोणाच्या बाबतीत अशी चूक झाली नसेल ना? शक्य नाही. मुळात माझा अशा गोष्टींवरती विश्वासच नाहीये. शिला, ज्याच्या नावाचं मी कुंकू लावते तो माझा नवरा कुठे किरवंत आहे. तरी माझ्या नशिबी भोग आलेच ना. शिला, माणूस डोळ्यासमोर आहे, एका छताखालचा सहवास, म्हणून ह्या सहजीवनाला संसार म्हणायचा आणि वाटेला आलेले भोग भोगत राहायचे. बरं म्हणावं असं माझ्या संसारात काहीच घडलं नाही ताई. शाप दिला म्हणून मी कोणाच्या नावाने बोट मोडायची ताई? शिला पोरी, फार सोसलंस ग. अजूनही सोसतेसच. एवढं बळ कसं आलं ग तुझ्यात? उद्याचा दिवस आजच्या दिवसापेक्षा चांगला असेल असं आपणच आपल्या मनाला समजवायचं की आपोआप आपल्याला जगण्याचं बळ मिळतं ताई. अगं खरंच, राधा, या वेळेला राधाचं लग्न नक्कीच जमणार बघ. खरंच असं होईल? नक्की होईल. तू सतत असाच विचार करत राहा, म्हणजे तुझ्या विचाराचं बळ राधाच्या पाठीशी राहील आणि नियतीला तिच्या पत्रात दान टाकावंच लागेल. थांब, तुझ्या हातावर साखर ठेवते. राधा पाठोपाठ गौरीचंही जमवून टाकू. हो, आलेचा. कोणाचं काय होईल ते परमेश्वरालाच ठाऊक. कशी वाटली मुंबई? खुश आहेस ना? खूप छान. अनिकेत, मला मुंबईचं आकर्षण कधीच नव्हतं. तू मला मुंबई हिंडवलीस, या सगळ्याचा मला खूप आनंद झाला. पण त्यापेक्षा पण जास्त आनंद, जास्त सुख मला तुझ्या सहवासात मिळतं. आणि हा सुखाचा क्षण इथेच गोठून जावा असं वाटतं. क्या बात है, क्या बात है. पण अनिकेत, हे असं अजून किती दिवस चालणार आहे? म्हणजे बघ, इथे गावाच्या बाहेर आपण फिरायला जातोय असं सांगून तुम्हाला थेट मुंबईला घेऊन आलास.
माझ्या घरी सगळे काळजीत असतील रे. हो. अरे हो काय, तू साधा मला त्यांना फोन सुद्धा करून देत नाहीयेस. माझ्या घरी एवढा जरी कळलं ना की मी सुखरूप आहे, तरी त्यांचा जीव भांड्यात पडेल. हो की नाही? हो. अरे हो काय, मी करू त्यांना फोन? अगं फोन कशाला, आपण मिळेल ती गाडी पकडून सरळ तुझ्या गावी जाऊ. तुझ्या घरी जाऊन तुझ्या आई वडिलांच्या पाया पडून आशीर्वाद घेऊ. हो चालेल. हा अगं चालेल काय? येडाबाई कुठची पावलट. अगं आता आपण असं किती मनात आणलं ना तरी आपण हे सगळं करणं रिस्की होईल. पण का? अगं तो भानुदास माहिती आहे ना कसा आहे. हो खरंच, बरं झालं तू मला त्या भानुदास बद्दल सांगितलंस. मी त्याला किती भला माणूस समजत होते. हा जो भला माणूस आहे ना भानुदास, त्याला आपलं चांगलं चाललेलं बघवणार नाही. आतापर्यंत 10दा तुझ्या घरी जाऊन माझ्या विरुद्ध तुझ्या आई वडिलांना भडकवून आला असेल. अशा परिस्थितीत आपण तुझ्या घरी जाणं बरोबर होणार आहे का? नाही. अगं तेच म्हणतोय मी. हे बघ गौरी, माझ्यावर विश्वास ठेव. अगं या आठवड्यात माझं एक मोठं डील फायनल होणार आहे. ते झालं ना की आपण लगेच कोर्ट मॅरेज करू आणि थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला गावी जाऊ. लग्नच करून आलोय म्हटल्यानंतर कोण काय बोलणार? कसं काय? चालेल, जसं तू म्हणशील. या जमिनीचे ओरिजिनल पेपर्स तुमच्या पप्पांकडे आहेत तर. हो मॅम, हे पेपर्स बरोबर आहेत ना? हो, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ऍक्च्युली प्रॉब्लेम वेगळाच आहे. भिसे काकांनी तुम्हाला आयडिया दिलीच असेल ना? हां, थोडीफार दिली आहे, पण डिटेल्स काय ते मला तुझ्याकडनं कळू दे. ऍक्च्युली मॅम, मी माझ्या डॅडींच्या मनाविरुद्ध लग्न केलं, त्यामुळे ते नाराज आहेत. आणि आमच्या घरात फक्त डॅडींचंच चालतं. त्यांचा शब्द कोणीच मोडू शकत नाही. स्वतःचा इगो जपण्यासाठी ते काहीही करू शकतात. रक्ताची नाती सुद्धा विसरलेत ते. मॅम, त्यांनी जी माझ्या नावावर जमीन ठेवली आहे त्यावर जर मला अनाथाश्रम सुरू करायचा असेल तर ती जमीन खऱ्या अर्थानं माझ्या ताब्यात येणं महत्वाचं आहे. ती माझ्या ताब्यात कशी येईल? ओके. आणि तुमचे वडील तुम्हाला ओरिजिनल पेपर द्यायला तयार नाही आहेत? नाही, अगदीच तसं काही नाही. म्हणजे त्यांचा काय स्टँड आहे तो अजून स्पष्ट झालेला नाहीये. हो, पण डॅडी असं वागू शकतात. जर त्यांनी असं केलं तर मी काय करायला हवं? म्हणजे तुम्ही काय सजेस्ट कराल? शक्यतो मला त्यांच्या विरोधात कोर्टात जायचं नाहीये. लिसन, तुमचा हक्क जर तुम्हाला मागून मिळणार नसेल तर त्यासाठी तुम्हाला कोर्टाची पायरी चढावीच लागणार. त्यासाठी मानसिक तयारी तुम्ही आत्तापासून करायलाच हवी. ओके. आपण एक काम करू शकतो. जमिनीवर तुमचा मालकी हक्क आहे हे दर्शवणारा एक बोर्ड आपण तिथे लावू शकतो. त्यावरून तुमचे वडील कसे रिॲक्ट होतात हे आपल्याला कळू शकेल. बरं. त्या बोर्डवर जर त्यांनी आक्षेप घेतला नाही तर ते प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर द्यायला तुम्हाला तयार आहेत असा निष्कर्ष आपण लावू शकतो. मग तुम्ही त्यांना भेटा आणि पेपर देण्यासाठी विनंती करा. पण मॅम, जर त्यांनी आक्षेप घेतला तर? देन गेट रेडी टू फाईट इन द कोर्ट. हा बोला बहिणी, मी फोन करणारच होतो तुम्हाला. हो का? का हो? मला सांगा, फोनवर विश्वनाथला शिवीगाळ करणाऱ्या माणसाचं नाव बाळू सकपाळ आहे का?
तुम्हाला काही कल्पना? हो, अहो तेच सांगायला मी फोन करत होते तुम्हाला. तुम्हाला कुठून कळलं त्याचं नाव? हा बाळू सकपाळ मला फोन करून त्रास देतोय अशी हे तक्रार करत होते ना पोलिसांकडे. ते फोनवरून बोलणं सुरू होतं ते मी ऐकलं, तेव्हा हे नाव कळलं मला. अहो आणि तो बाळू सकपाळ फार वेडा आहे म्हणे. खरंय वहिनी. आणि त्याला हे वेड कुणामुळे लागलंय ठाऊक आहे का तुम्हाला? कुणामुळे? तुमच्या पतिराजांमुळे. काय? आणि त्याला हे वेड कुणामुळे लागलंय ठाऊक आहे का तुम्हाला? कुणामुळे? तुमच्या पतिराजांमुळे. काय? हो, अगदी खात्रीलायक माहिती मिळवली आहे मी. अरे देवा. विश्वनाथनी बाळूच्या बापाला जमिनीच्या व्यवहारात नाडलं. स्वतःच्या अंगरख्याला डाग पडणार नाही याची काळजी घेऊन त्याची जमीन हडप केली. आपली फसगत झाल्याची लक्षात आल्यावर बाळूच्या वडिलांनी कोर्टात धाव घेतली, पण निकाल त्यांच्या विरोधात लागला. आणि मग 50 एकर जमीन आपल्या हातची गेली. ही बातमी हे वास्तव कळल्यावर त्या धक्क्याने बाळू सकपाळ ठार वेडा झाला. हॅलो. हो ऐकते मी, बोला. हे पहा वहिनी, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नकात. विश्वनाथनी पोलिसात कंप्लेंट केली आहे ना, मग आता ते पोलीस, विश्वनाथ आणि रामभाऊ आणि तो बाळू हे सगळे काय ते पाहून घेते. आपण स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही, पक्क लक्षात ठेवा. ठेवू मी फोन? हो ठेवा. परमेश्वरा, अजून किती जणांचे शिव्याश्राप घेतले आहेत यांनी कोण जाणे. सुहास, काय कशी आहेस राणी? तुला थोडं भूतकाळात घेऊन जातो. आठवतोय का तो प्रोफेसर वढावकर? प्रोफेसर वढावकर. रेणू, काय झालं घाबरायला? अगं मी आहे. मी घाबरले नाही. अरे हे बघ, दिवस चांगले नाहीये, ठाऊक आहे ना तुला. घरात एकटी असताना मेन डोर बंद ठेवत जा प्लीज. हो. रेणू काय झालंय? कुठे काय? काय नाही. अरे तू माझ्यापासून काही लपवतेस का? सांग ना. छे, अरे आता लपवण्यासारखं काय आहे का? काय नाही. रेणू, सुहासने. प्लीज त्या नालायक माणसाचं नाव नको घेऊस. ओके, हे बघ, तू आज जा आणि फ्रेश हो. मी जेवण गरम करते, मग आपण बोलू.
ठीक आहे. फ्रेश हो. तुम्ही आमच्याबाबत जो काही निर्णय घ्याल तो योग्यच असेल अशी माझी खात्री पटली आता. आता म्हणजे तुला आधी आमच्याबद्दल खात्री नव्हती ना? नाही, अरे तसं नाहीये. राधा, मला माहितीये की तू आत्ता काय विचार करतेस आणि आधी आमच्याबद्दल काय विचार करत होतीस ते.